नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. पुढच्या 4 दिवसात या 5 राशींची बसल्या बसल्या श्रीमंतीकडे वाटचाल होत आहे. हो, कारण शनी महाराज शनी जयंतीला अत्यंत प्रसन्न आहेत या 5 राशींवर. एक दुर्मिळ संयोग जो जुळून आलेला आहे या दिवशी तब्बल 13 वर्षांनी. तर शनी महाराजांचा आशीर्वाद या 5 राशीच्या भाग्याला अचानक कलाटणी देऊ शकतो. तुमची रास या भाग्यवान राशींपैकी एक आहे का, हेच जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूया. पण तत्पूर्वी प्रथमच आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांची ही रास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा जी शनी जयंती आहे ती अनेकांचं भाग्य उजळणार आहे. या दिवशी शनी महाराज स्वतः या लोकांना भरभरून आशीर्वाद देतील. तुम्ही म्हणताल का, कारण काय आहे? तर कारण देखील तसंच आहे. असा एक ग्रहयोग जुळून येत आहे जो या लोकांचे भाग्य बदलू शकतो. 16 मे रोजी शनी जयंतीच्या दिवशी वृषभ राशीत सूर्य आणि बुध यांची युती होत आहे आणि बुध आदित्य राजयोग तयार होत आहे. म्हणूनच जेव्हा सूर्य आणि बुध एकत्र येतात तेव्हा हा राजयोग तयार होतो. सर्व ग्रहांची 7 भावांमध्ये उपस्थिती असणार आहे आणि हा केदार योग अनेक वर्षांनंतर तयार होत आहे. म्हणूनच हा महायोग 5 राशींना प्रचंड संपत्ती आणि करिअरमध्ये यश मिळवून देऊ शकतो. फक्त गरज आहे तुमच्या सातत्याची, तुमच्या मेहनतीची आणि दृढ विश्वासाची. जर या गोष्टी असतील तर तुम्हाला नक्कीच या गोष्टींचा अनुभव येईल ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिली रास जी आहे ती वृषभ रास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीत बुधादित्य राजयोग तयार जो होत आहे तो या योगामुळे या लोकांना करिअरमध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पण मग उगाचच मलाच ही जबाबदारी का दिली आहे सिनियरने किंवा मलाच हे काम का दिलं आहे असं न म्हणता ही जबाबदारी पार पाडा. यामुळे तुम्हाला उच्च पदासाठी संधी मिळू शकते, प्रमोशन होऊ शकतं. याचा प्रभाव तुम्हाला खूप छान दिसणार आहे. ज्यांचे बिझनेस आहे व्यावसायिकांना जुन्या ग्राहकाकडून लक्षणीय फायदा होऊ शकतो. जुनाट आजार बरे होतील आणि त्यांचे आरोग्य सुधारताना दिसत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीला तयार होणारा हा जो शुभयोग आहे ना तो खूप चांगला आहे. कुणाला तर सिंह राशीला. सिंह राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती घडवून आणू शकतो. तुम्ही जिद्दीने उभं राहावा आणि आळस झटकून द्या. फक्त यासाठी तुम्हाला कामाच्या ठिकाणी जी नेतृत्वाची ताकद आहे ती दाखवावी लागणार आहे. समाजात तुमचा आदर वाढणार आहे, प्रशंसा वाढणार आहे. पण गरज आहे दृढ मेहनतीची आणि जिद्दीची. त्यानंतरची रास आहे ती तुळ रास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी तयार होणारा हा केदार योग तुळ राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणार आहे. नवनवीन मालमत्ता मिळू शकते, संपत्ती तुम्ही घेऊ शकता. तुमच्या बँक खात्यातील जी शिल्लक रक्कम आहे तिच्यामध्ये आता वाढ होणार आहे. व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळण्याचे खूप चांगले योग आहे. रखडलेली काही कामं आहेत किंवा प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आता तणाव कमी होईल आणि ते मार्गी लागतील. चौथी जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीने देखील खूप काही सहन केलेलं आहे आणि आता ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीचा शुभयोग वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चालना देऊ शकतो. काहींना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. शिक्षणात किंवा करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्ही परदेशात जाण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. फक्त कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी सोडू नका आणि आळस मात्र झटकून द्या. नियमांचं पालन करा. वेळेवर प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. जी शेवटची रास आहे ती कुंभ रास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे. म्हणूनच शनी जयंती या व्यक्तींना करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला फायदा आणि यश मिळवून देणार आहे. नशीब तुम्हाला साथ देणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. कुठून तरी मोठी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. यासोबत दीर्घकालीन आजार जे आत्तापर्यंत सुरू होते, त्रास होत होता, खूप त्रस्त असलेल्या लोकांना आता आराम मिळणार आहे. म्हणूनच आता पुढच्या उपायांमध्ये बघा, मी जे व्हिडिओ सांगितलेले आहेत त्यामध्ये उपाय देखील करा तुम्ही. आजच्या दिवशी खूप चांगले पॉवरफुल असे उपाय सांगितलेले आहेत. त्या उपायांची जोड तुम्हाला अवश्य पाहिजे. त्याशिवाय तुम्ही शनी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करू शकणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.